नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊया टॉप 10 न्यूज। कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न ठेवल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात शिक्षक भारती संघटना आयुक्त कार्यालय पुणे येथे असंतोष आंदोलन करण्यात येणार। अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे 18 आणि 19 जानेवारीला रंगणार कराटेचा महामुकाबला। रिपब्लिक कप साठी भिडणार 15 राज्यातील 830 खेळाडू। आसाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये सहाय्यक कमांडंट असलेले अहिल्यानगरचे अमित काकडे यांना सीआरपीएफ महानिर्देशक डिस्क आणि प्रशंसापत्र घोषित करण्यात आले। मिनी गोल्फ स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंना मिळाले यश। शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार। श्री बाणेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवला एक घर एक स्वयंसेवक हा अनोखा उपक्रम। बीव्हीजीचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड यांना माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते जागतिक मराठी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागाच्या कामाचा आढावा घेत आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आरोग्य वर्धिनी केंद्राची पाहणी। नागरिकांना सुरळीत सेवा मिळेल या दृष्टीने उपाययोजना कराव्या, आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश। फिरोदिया हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाची केली होळी। नायलॉन मांजाच्या दुष्परिणामांबाबत महापालिकेकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती। अहिल्यानगरच्या मन चाही आवाजे या पहिल्या ओपन माईक व्यासपीठाने मुंबई गाजवली। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करण्यास तोफखाना पोलिसांनी पकडले। अभिमानास्पद इंजिनियर विजय कुमार गोविंदराव ठुबे यांना बोस्टन अमेरिका येथील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी तर्फे डॉक्टरेट ही पदवी जाहीर। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनी शिंगणापूर येथे श्री शनेश्वराचे दर्शन घेऊन केली पूजा। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।